नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, नशिबाची साथ कोणाला नको असते, पण 23 एप्रिलला असा एक दुर्मिळ योग जुळून येतोय जो तुळ राशीच्या लोकांच्या आयुष्यात सोनं करणार आहे. हा दिवस म्हणजे केवळ कॅलेंडरवरची एक तारीख नाही, तर तुमच्या प्रगतीचा टर्न ओव्हर पॉइंट ठरणार आहे. पण थांबा, हा व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक असा गुप्त उपाय आणि एक विशिष्ट मंत्र सांगणार आहे जो तुमच्या जीवनातील पैशाची अडचण आणि मानसिक तणाव कायमचा दूर करू शकतो. तो उपाय मिस केला तर कदाचित हा सुवर्णयोग तुमच्या हातातून निसटून जाईल. त्यामुळे माझ्या तुळ राशीच्या बांधवांनो, आयुष्याची पुढची सुवर्ण दिशा जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण अर्धवट ज्ञान कधीच यश मिळवू देत नाही. 23 एप्रिल गुरुपुष्यामृत अमृतवाणी. 23 एप्रिलचा गुरुपुष्यामृत योग हा तुळ राशीसाठी राजयोग घेऊन आला आहे. ज्योतिषशास्त्र सांगतं की जेव्हा चंद्र आणि गुरुची कृपा तुमच्या राशीवर होते तेव्हा अशक्य गोष्ट शक्य होऊ लागतात. तुमच्या आयुष्यात शेवटच्या क्षणी काम बिघडणे हा अनुभव वारंवार येत असेल तर गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी केलेली विष्णू सहस्त्रनामाचा पाठ ही अडचण दूर करू शकतो. आज नशिबाची दारे उघडणार आहेत. फक्त प्रामाणिक प्रयत्नांची जोड द्या. तुमच्या राशीचा समतोल स्वभाव आता तुम्हाला यशाच्या शिखरावर नेणार आहे. तुळ रास म्हणजे समतोल. तुमच्या राशीचा स्वामी शुक्र असून सध्याची ग्रहांची स्थिती तुम्हाला धाडसी निर्णय घेण्यास प्रवृत्त करत आहे. 23 एप्रिलला चंद्र आणि गुरुची स्थिती तुमच्या राशीसाठी अत्यंत पोषक आहे. गुरुग्रहांची कृपा तुमच्या ज्ञान आणि संपत्ती या दोन्ही स्थानावर पडणार आहे. जर तुम्ही अनेक दिवसांपासून गुंतवणुकीचा विचार करत असाल तर आजचा दिवस लक्ष्मी प्रसन्न करण्याचा आहे. या भागात आपण पाहणार आहोत की कोणती छोटीशी गुंतवणूक तुमच्या घराचं ऐश्वर्य वाढवू शकते. तुळ राशीच्या व्यक्ती हळव्या असतात. कधीकधी लोक तुमच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतात, पण काळजी करू नका. ग्रहांची आजची स्थिती तुम्हाला एक संरक्षण कवच देणार आहे, ज्यामुळे तुमचे शत्रूही तुमचे मित्र होतील. लक्षात ठेवा, आभाळात कितीही ढग आले तरी सूर्य आपलं अस्तित्व विसरत नाही. तुमची परिस्थिती सध्या कशीही असू दे, पण तुमच्यातलं तेज अजून बाकी आहे. आजचा हा योग तुम्हाला सांगतोय की उठा, जागे व्हा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. तुमची स्वप्न तुमची वाट पाहत आहेत. फक्त तुम्हाला एक पाऊल पुढे टाकायचं आहे. तुम्ही एकटे नाही आहात. ब्रह्मांडाची शक्ती तुमच्या सोबत आहे. मित्रांनो, आता वेळ आली आहे की त्या एका उपायाची, ज्याच्याबद्दल मी सुरुवातीला बोलली होतो. तुळ राशीच्या जातकांसाठी 23 एप्रिलच्या संध्याकाळी करायचा हा छोटासा विधी तुमच्या घरातून नकारात्मकता कायमची हद्दपार करेल. आजच्या दिवशी केवळ भविष्य ऐकून थांबू नका, तर ही ऊर्जा कृतीत आणा. पहिलं, पिवळ्या वस्तूचे दान. गुरुची कृपा मिळवण्यासाठी हरभरा डाळ किंवा केळी दान करा. दुसरा, शुक्र मंत्राचा जप. ओम शु शुक्राय नमः या मंत्राचा जप केल्याने तुमच्या व्यक्तिमत्वात सकारात्मक बदल होतील. सोन्याची खरेदी. शक्य असल्यास सोन्याचा छोटा अंश किंवा चांदीचे नाणे खरेदी करा, जे समृद्धीला आकर्षित करेल. मित्रांनो, आपण सर्वांसाठी धावतो, सर्वांचा विचार करतो, पण कधीतरी स्वतःसाठी पण जगून बघा. तुळ रास म्हणजे तराजू. आज दुसऱ्यांचे प्रश्न तोलण्यापेक्षा स्वतःच्या आनंदाला महत्त्व द्या. देवाला हेच हवं असतं की तुम्ही आनंदी राहावं. जेव्हा तुम्ही मनातून आनंदी असता तेव्हाच नशीब तुमच्याकडे चालत येते. जाता जाता एकच सांगेन, आयुष्य खूप सुंदर आहे. कधीकधी आपण छोट्या संकटामुळे हतबल होतो, पण लक्षात ठेवा, हिरा जेवढा घासला जातो तेवढाच तो जास्त चमकतो. तुम्ही सुद्धा त्या हिऱ्यासारखेच आहात. तुमच्या आयुष्यात आता आनंदाची उधळण होणार आहे. फक्त स्वतःला सांगा, मी समर्थ आहे, मी विजयी होणारच. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला, मनापासून आवडला असेल
आणि तुमच्या मनात सकारात्मक ऊर्जेचा संचार झाला असेल तर कमेंटमध्ये ओम गुरुवे नमः लिहायला विसरू नका. तुमच्या एका कमेंटमध्ये खूप मोठी शक्ती आहे. हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवाराला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या अशाच एका भाग्यवान माहितीसह. तोपर्यंत हसत रहा, आनंदी रहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.